महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं. खास करून भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठं यश मिळालं. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अवघ्या 135 जागेवर विजय मिळाला. मात्र भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्याला थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये एक जागा ही माळशिरस विधानसभा सुद्धा होती. माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली होती, पण ह्यावेळेस राम सातपुते यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी 1,21,713 मतं घेऊन 13,147 मतांनी राम सातपुते यांचा पराभव केला. राम सातपुते यांचा पराभव होऊन सुद्धा हजारोच्या संख्येने माळशिरस विधानसभामधील जनता हे राम सातपुते यांच्या घरी राम सातपुते यांना भेटायला गेली होती. राम सातपुते यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा राम सातपुते हे माळशिरस विधानसभेमधील जनतेची कामे करत आहे. जनता दरबार घेऊन राम सातपुते हे विधानसभेमधील जनतेची समस्या तात्काळ सोडत आहे. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी विविध नेत्यांचं पुनर्वसन करत आहे, त्याच प्रकारे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी राम सातपुते यांना विधान परिषदेवर संधी देऊन आमदार करू शकते. राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मर्जीमधील एक नेते आहे. त्यामुळे कुठेतरी वाटते की राम सातपुते यांना विधान परिषदेवर संधी मिळणार हे जवळपास पक्कच आहे. तरी पण तुम्हाला काय वाटते की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी राम सातपुते यांना विधान परिषदेवर संधी देणार किंवा नाही देणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.